दुपारची झोप. दुपारी काय होतं की ज्या व्यक्ती पण घरामध्ये असतात तर आपण काय करतो की पहिलं जेवण केलं की आपल्याला लगेच बिछाना दिसतो की आता जेवण झालंय, काही काम नाही आहे, तर चला आपण थोड्या वेळ झोपूयात. तर बघा, दुपारची झोप ही नेमकी कोणी घ्यायची असते बघा, आणि ती कशी घ्यायची असते. आयुर्वेदामध्ये दिवा स्वाप म्हणतात. म्हणजे जी झोप आहे ती 15 ते 20 मिनिटांची डुलकी आपण घेऊ शकतो. तर आणि जास्त झोप कोण घेऊ शकता किंवा दुपारची झोप कोणी घ्यायला पाहिजे, तर ज्या व्यक्ती वृद्ध आहेत, जे व्यक्ती आजारी आहेत, छोटी मुलं झाली किंवा मग गर्भवती ज्या स्त्रिया आहे, ह्या व्यक्ती जेवणानंतर झोप घेऊ शकतात. पण जे बाकीचे व्यक्ती आहे, जे व्यवस्थित आहे, त्या व्यक्तींनी एक आपण दिवा स्वाप आहे तो तुम्ही घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला तसं शक्य नाही आहे तर मग तुम्ही झोपूच नका दुपारचं. कारण की तुम्ही जर आपण झोपलो, जर दुपारीच आपण 1-2 तास झोपतोय, तर मग काय होतं की रात्री झोप लागत नाही लवकर आणि मग सकाळी पुन्हा लवकर उठायचं असतं. तर यामुळे काय होतं की जे आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे ते पण डिस्टर्ब होतं. तर मग त्यापेक्षा की झोप टाळणं हे चांगलं आहे. आणि त्यानंतरून वामकुक्षी, म्हणजे जर तुम्ही दुपारी झोपत असाल, जी तुम्हाला दिवा स्वाप घ्यायचा आहे, तर तुम्ही तो वामकुक्षी म्हणजे डाव्या कुशीवर झोपा. डाव्या कुशीवर जेव्हा जेवणानंतर आपण झोपतो तर आपल्या डायजेशनसाठी ते चांगलं असतं. तर बघा की झोपायचं आहे तर कमी एक 15 ते 20 मिनिटांची डुलकी घेऊ शकतात आणि डाव्या कुशीवरती झोपा. तर या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करा.